5 खासदारांच्या काळजाचा अक्षरशः ठोका वाढवलाय। कारण हत्येचा निकाल हा निंबाळकरांच्या विरोधात गेलाय, त्यामुळे ओमराजेंचा अजून काही राजकीय निर्णय झालेला नाही असं त्यांनी स्वतः सांगितलंय। त्यामुळे इतर 5 खासदारांची धाकधूक वाढली आहे। ओमराजेंचं तळ्यात मळ्यात असल्यामुळे आणि अजून निर्णय न झाल्यामुळे ऑपरेशन टायगर धोक्यात आलंय का असा प्रश्न पडतोय। ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्नावळे आपल्या सोबत आहेत। संजीव सर, स्वागत तुमचं। ओमराजेंचं आता सध्या तळ्यात मळ्यात आहे, या सगळ्या निकालावर त्यांचा निर्णय अवलंबून आहे असं वाटतं तुम्हाला? अगदी बरोबर आहे, कारण ओमराजे निंबाळकर जे आहेत ते कसे काय गेले याच्यामध्ये शिंदे गटाकडे, याचं धाराशिवच्या सगळ्या लोकांना खूप आश्चर्य वाटलं। त्याचं कारण की ते शिवसेनेचे खंदे कार्यकर्ते आहेत आणि त्यांचे फॉलोअर देखील खूप आहे जिल्हाभर। म्हणजे ते तीनदा निवडून आले, 2 वेळेस आमदार देखील झालेले आहेत आणि मुख्य म्हणजे सर्वसामान्यांशी त्यांची नाळ जोडली गेलेली आहे। आणि जेव्हा केव्हा त्यांनी हा निर्णय घेतला त्यावेळेस त्यांचे व्ह्यूअर जे आहेत त्यांना अप्रिशिएट करणारे हे सुद्धा हजाराच्या संख्येने कमी झालेले होते। याची देखील कल्पना आहे ओमराजे यांना। त्याच्यामुळं शेवटी पब्लिकशी बोलवूनच ते निर्णय घेतील, लोकांना विश्वासात न घेता ते निर्णय घेणार नाही। म्हणजे त्यांचे जे सहकारी आहेत कैलास पाटील आमदार, यांना देखील याचं आश्चर्य वाटलं होतं की अशा कशा पद्धतीने यांनी निर्णय घेतला, म्हणजे या निर्णयाचं आश्चर्य व्यक्त करत होते ते। तर मला असं वाटतं की ते लोकांच्या बरोबर बोलतील, लोकांशी संपर्क साधतील आणि जर लोकांचा कौल असा दिसला की जायचं नाही तर मग मात्र ते माघार घेतील असं चित्र आहे। त्याच्यामुळं 5चा आकडा हा खूप दिवसापासून जमलेला आहे। 5 राहणार हे काही आश्चर्य नाही, म्हणजे अगोदरपासूनच त्याची तयारी झालेली आहे। पण 6वा माणूस त्यांना मिळत नव्हता आणि 6वे जे आहे ते ओमराजे आहेत। आता हे ओमराजे काय निर्णय घेतात त्याच्यावर ऑपरेशन टायगर जे आहे त्याचं महत्व अवलंबून राहील। त्याचं झालं असं की त्यांना असं आश्वासित करण्यात आलेलं होतं की तुम्ही जर इकडे आला तर तुमचा निकाल हा बदलला जाईल आणि त्यांच्या बाजूने तो निकाल देण्यात येईल। तर मला असं वाटतं की कुठल्याही न्यायालयाबद्दल अशा पद्धतीची गॅरंटी देणं हे मुळातच चुकीचं आहे। म्हणजे न्यायालय काही विकले गेलेले नाहीत आणि आता तर सगळ्यांची निर्दोष मुक्तता झालेली, म्हणजे तो निर्णय हा ओमराजे यांच्या बाजूने झालेला नाही। त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते याच्या बाजूने शिंदे गटाच्या बाजूने फार राहतील असं वाटत नाही, कारण पूर्वीपासून त्यांचा ओढा तसा नाही। परांड्यांचे आमदार जे आहेत तानाजी सावंत यांच्याशी सुद्धा त्यांनी पंगा घेतलेला होता। त्यांनी एक त्यांचं वैशिष्ट्य असं आहे, म्हणजे मी सहज जाता जाता सांगतो की एखाद्या माणसाने मिस्ड कॉल जरी दिला तरी त्याला ते परत उठून फोन करतात, काय बाबा तुझं काय प्रॉब्लेम आहे। म्हणजे इतक्या पद्धतीने लोकांशी त्यांची नाळ जोडली गेलेली आहे आणि ही जर नाळ तुटत असेल तर केवळ कोणत्या प्रलोभनाच्या आमिषाच्या पोटी शिंदे गटाकडे जाणारे ओमराजे निंबाळकर नाहीत। त्यामुळे मला असं वाटतं की लोक देखील त्याचा कौल देणार नाहीत। त्याच्यामुळे ऑपरेशन टायगर हे तसं तळ्यात मळ्यातच आहे आता सध्या असं म्हणायला हरकत नाही। संजीव सर, मात्र सुषमा अंधारे मगाशी म्हणाल्या की त्या ओमराजे आता सध्या चक्रव्यूहामध्ये अडकलेले आहेत, त्यातून ते कसे बाहेर पडणार असं त्यांना वाटतं या ठिकाणी? चक्रव्यूह म्हणजे कसं आहे की त्यांना शब्द दिला होता, त्यांनी दिलेला शब्द देखील पाळला ना। त्यांनी ते गेले नाही। उद्धव ठाकरे यांनी जी मीटिंग बोलावली होती त्या मीटिंगला देखील ते गेले नाही। इव्हन एवढं काय की त्यांनी ते ओम बिर्ला यांच्या समोर देखील हजर राहिले। म्हणजे त्यांनी पाळलेला शब्द हा त्यांनी पाळला, परंतु त्यांना ज्यांनी शब्द दिला होता तो शब्द पाळला न गेल्यामुळे कदाचित, आणि खरं म्हणजे हे शब्द देण्याची पद्धत नाही, म्हणजे न्यायालयाचा निकाल हा न्यायाधीश ठरवतात ना। कोणीतरी मंत्री संत्री किंवा पक्षाचा गट ठरवू शकतो हे काही खरं नाही आणि तो न्यायाला धरून आहे की नाही हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे। तर हे सगळं जे गोष्ट आहे ना, ही गोष्ट मुळातच चुकीच्या आश्वासनावर आधारित होती आणि चुकीच्या आश्वासनावर आधारित असल्यामुळं ती सगळी फसवी झालेली आहे आणि त्याच्यामुळं ते कदाचित बॅकफुटला येतील असं किमान धाराशिवच्या लोकांना तरी वाटतंय। म्हणजे आता शिंदे गटाला जर आत्मविश्वास असेल तर ती गोष्ट वेगळी, पण धाराशिवचे जे लोक आहेत ते असं धरून चाललेले की तसं ते घेणार नाहीत निर्णय।
धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. तर ओमराजे आपला निर्णय बदलणार का याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे आणि ओमराजेंनी जर आपला निर्णय बदलला तर मग ऑपरेशन टायगर हे अयशस्वी होऊ शकतं, कारण 6 जणांचा गट स्थापन होणं आवश्यक आहे. ओमराजे जर गेले नाही तर 5च खासदार होतील. ओमराजे म्हणतात की अद्यापही आपण या संदर्भातला निर्णय घेतलेला नाही. ओमराजेंनी नकार दिला.